मला असंच जे आहे ते प्रत्येक भक्त म्हणत असतो, कारण की ज्यावेळेला बाप्पा गावाला जायला निघतात त्यावेळेला खरंच कोणालाही चैन पडत नाही, कारण की 11 दिवस अक्षरशः संपूर्ण मंडळ असेल किंवा घरात देखील एक वेगळी आरास किंवा आरास जी आहे ती पाहायला मिळत असते। आणि ज्यावेळेला बाप्पा निघून जात असतो त्यावेळेला ही संपूर्ण आरास देखील बाप्पाच्या सोबत जात असते। त्यामुळे आपण म्हणत असतो की पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया। ही दृश्य आपण पाहतो आहोत गिरगावच्या संपूर्ण परिसरातली अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत तिथं गर्दी करतात। नरसिंह असेल विविध रूप जी आहेत विष्णूची तिथं साकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। हा संपूर्ण देखावा देखील बाप्पाच्या भोवती केलेला आहे। गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये मोठी गर्दी भाविकांची झाली आहे। अत्यंत सुंदर सुंदर अशा या मूर्त्या ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या अंगावर कुठल्या प्रकारचा क्षीण राहत नाही। खरं म्हणजे बाप्पाचं वर्णन करण्यासाठी या विघ्नहर्त्याचं शब्द जे आहेत ते कमी पडू लागतात, कारण की ज्यावेळेला बाप्पा जो 64 शास्त्रांनी विद्यांचा पालक आहे, मालक आहे, असा हा गणपती बाप्पा, त्याचं दर्शन ज्यावेळेला आपण घेतो त्याच्या दर्शनानं सगळी संकट जी आहेत ती दूर होत असतात। आणि मुंबईतली या विविध मंडळाचे गणपती जे आहेत ते सध्या गिरगाव चौपाटीवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। विविध पक्षांचे इथे स्टॉल्स देखील लागलेले आहेत। आपल्या प्रत्येक नागरिकांना जे आहे ते खाणं पिणं असेल ते देखील इथं पुरवलं जातं राजकीय पक्षांकडून। हा संपूर्ण परिसर काही वेळांपूर्वी जे आहे ते 7 ते 8च्या दरम्यान इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील स्वतः आले होते। त्यांनी देखील हा संपूर्ण गणेश मिरवणुकीचं संपूर्ण जे लाईव्ह आहे ते पाहिलेलं आहे। त्यानंतर गणरायाला जे भाविक जे तिथे आलेले होते निरोप देण्यासाठी त्यांच्याशी देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी संवाद साधलेला होता। आणि हा संपूर्ण गणेशोत्सव अत्यंत सुंदररित्या आणि सुरक्षितरित्या पार पडावा अशी देखील इच्छा जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली होती। हा संपूर्ण परिसर आता गिरगाव चौपाटीचा परिसर आहे। मोठ्या संख्येनं तिथं भाविक जे आहेत ते जमलेले आहेत। हा संपूर्ण परिसर जो आहे त्याला देखील एक ऐतिहासिक महत्त्व आहे। गिरगावमधल्या या जुन्या इमारती आपण पाहत आहोत आणि हा संपूर्ण निमुळता जरी रस्ता असला तरी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं जरी आलेले असले तरी पोलीस तर आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जे आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, खरं म्हणजे लालबागच्या राजाची मिरवणूक कव्हर करतोयस तू। खरं म्हणजे अत्यंत सुंदर असं हे दृश्य आपल्याला मगाशी पाहायला मिळालेलं आहे। लालबागच्या राजाला मानवंदना जी आहे ती भायखळ्याच्या अग्निशामक दलानं दिलेली आहे। याची देही याची डोळा हा संपूर्ण उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते रस्त्यावरती दिसत आहेत। काय वर्णन करशील? नक्कीच आता आपण आहोत ते लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये आहोत आणि पाहतोय आपल्यासोबत या ठिकाणी असंख्य भाविक आहेत ते या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये आहेत। आताच या ठिकाणाहून फायर ब्रिगेड आहे ते लालबागच्या राजाने या ठिकाणाहून क्रॉस केलेला आहे आणि या ठिकाणी जी मानवंदना आहे ती देखील देण्यात आलेली आहे। अजूनपर्यंत हा जो संपूर्णपणे प्रवास आहे तो जवळपास गिरगावपर्यंतचा 6 ते 7 तासांचा प्रवास आहे तो लालबागच्या राजाला करावा लागणार आहे, कारण असंख्य भाविक आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या ठिकठिकाणी या रस्त्यामध्ये उभा असल्याचं पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी हार आहेत ते घातले जातात, त्यासोबतच मानवंदना आहे ती देखील दिली जाते। आपण रस्ता पाहिला तर असंख्य अलोट गर्दी आहे ती या ठिकाणी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ब्रास बँड आहे तो देखील वाजवला जातोय। त्याच ब्रास बँड वरती सर्व भाविक आहेत ते देखील थिरकताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जसजसं या ठिकाणी पुढे जातोय तसतशा अनेक ज्या मानवंदना आहेत त्या देखील पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळापूर्वी ज्या ठिकाणी हिंदुस्थानी मस्जिदच्या या ठिकाणी देखील सर्व धर्मीय बंधूंनी देखील जी मानवंदना आहे ती लालबागच्या राजाला आहे ती दिलेली होती आणि असंख्य गर्दी अलोट गर्दी या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पाहायला मिळते। एक रूप एक चित्र या ठिकाणी आहे ते टिपण्यासाठी लालबागच्या राजाच्या भोवती देखील मोठी गर्दी आहे ती झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। आणि त्यातच ही गर्दी आहे ती चरण दर्शन घेणं त्यासोबतच लालबागच्या राजाला दुरूनच नमस्कार करणं हे सर्व या भाविकांमध्ये पाहायला मिळतात। फक्त तरुणाई नाही तर प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा या ठिकाणी लालबागच्या राजाचं या ठिकाणी दर्शन घेतोय आणि याच दर्शनामध्ये लालबागच्या राजाचं एक दर्शन घेऊन त्या ठिकाणी नमस्कार करण्याचा तो प्रत्येकाला मोह आहे तो या ठिकाणी आवरता येत नाहीये। अनेक लहान मुलं देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मोठी गर्दी आहे त्यामुळे थोडीफार प्रमाणात या ठिकाणी धक्काबुक्की होते, परंतु भाविक आहेत त्यांच्या मनामध्ये बाप्पा आहे आणि बाप्पाला बघण्याचं जे संपूर्णपणे रूप आहे ते त्यांच्या कॅमेरामध्ये टिपण्याची जी संपूर्णपणे
धावपळ आहे ती त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. असंख्य भाविक या लालबागच्या नक्कीच या संपूर्ण हा जो काही माहोल आहे त्याचं तू सगळं वर्णन जे आहे ते केलेलं आहे. लालबागच्या राजाची हे दृश्य आपण पाहतो आहोत. अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आहे. लालबागचा राजा सध्या भायखळा परिसरातून पुढे सरकतोय हळूहळू. जवळपास 5 ते 6 तासांचा हा संपूर्ण आता प्रवास जो आहे तो विसर्जनाचा होणार आहे लालबागच्या राजाचा. आणि सकाळी पहाटे जे आहे ते 4 ते 5च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती पोहोचू शकतो. परंतु ही गर्दी जर अशीच राहिली तर कदाचित लालबागच्या राजाचा विसर्जन जो आहे सोहळा तो संपूर्ण आपण पाहतोच आहोत. परंतु गिरगाव मधली देखील दृश्य अत्यंत सुंदर आहेत. बघू शकतो की ही गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर अशी मूर्ती, वेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मुंबईमधल्या आपण पाहत असतो. मूर्तिकार ज्या आहेत त्या सुंदर सुंदर आखीव रेखीव अशा मूर्त्या बनवत असतात. वेगवेगळ्या रूपातल्या वेगवेगळ्या देखाव्या असलेल्या मूर्त्या असतात. अत्यंत सुंदर अशी ही गणपती बाप्पाची आपण मूर्ती पाहतो आहोत. मुंबईतली जी विविध